सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी आहार, रासायनिक अवशेषमुक्त अन्नपदार्थ आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. नागरिकांमध्ये सेंद्रिय उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्याचबरोबर कष्टकरी शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं अवनी संस्थेच्या वतीनं भव्य सेंद्रिय भाजीपाला आणि वाळवण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प आणि न्यू कॉलेजच्या वनस्पती शास्त्र आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय. न्यू कॉलेजमध्ये 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत हा महोत्सव सुरू असणार आहे. अवनी संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे डॉक्टर के.जी. पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी.ए. पाटील आणि करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महोत्सवामध्ये सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला ताजा भाजीपाला, विविध सेंद्रिय उत्पादनं, पारंपरिक वाळवण पदार्थ, घरगुती प्रक्रिया उद्योगांची उत्पादनं यांचं विक्री प्रदर्शन असणार आहे. त्याचबरोबर सेंद्रिय फवारणी, नैसर्गिक खत निर्मिती, परसबाग संकल्पना आणि लघुउद्योग उभारणी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 40 सेंद्रिय शेतकऱ्यांचे विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचे स्टॉल्स उभारले जाणार असून शेतकरी आणि महिला उत्पादकांना थेट ग्राहकांशी संवाद साधून विक्रीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले आणि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सेंद्रिय शेती चळवळीला बळ द्यावं असं आवाहन अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केलं. पत्रकार परिषदेला सेंद्रिय पद्धतीनं शेती करणारे महादेव पाटील, शोभा केनवडे, दीपाली पाटील, अनिल पाटील, संजय चव्हाण, महोत्सव संयोजन समितीचे सातप्पा मोहिते, माया जोगडे, केदार पाटील आदी उपस्थित होते.